शेजार धर्माला काळीमा फासणारी संतापजनक घटना भंडारा शहरातील एका सोसायटीत घडली असतानाच एका नामांकित वकिलाने त्याच्या मुलीला खेळायला बोलवायला आलेल्या एका शेजारच्या 11 वर्षीय मुलीला खोटे बोलून घरात घेतले आणि तिच्यावर अत्याचार केला। त्या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी नराधमाला अटक केली। विजय रेहपाडे असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव असून तो पेशाने वकील आहे। पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून आज जिल्हा सत्र न्यायालयासमोर त्या वकिलाविरोधात भंडाऱ्यातील नागरिकांनी काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन केले आहे। माझं नाव सरला बोरकर ॲडव्होकेट आणि सर्वप्रथम मी या समाजाची घटक आहे, त्यानंतर एक स्त्री आहे, आई आहे आणि त्याच्यानंतर शेवटी मी एक वकील आहे। तर ही जी घटना झाली ही खरंच खूप निंदनीय आणि घृणास्पद आहे। जी घटना घडली त्याच्यामध्ये आरोप सिद्ध होतील नाही होतील, त्यांनी हा केला नाही केला ही नंतरची बाब आहे, पण जे काय घडलं ती सध्या वस्तुस्थिती समोर आहे। 11 वर्षाची मुलगी मुळातच खोटं बोलणार नाही, काहीतरी सत्यता असल्यास त्या घटनेमागे, आणि माझी अशी मागणी आहे की सत्यता शोधून काढण्याचा प्रयत्न करावा, त्या मुलीला योग्य तो न्याय द्यावा। एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून मी बोलत आहे, आणि एक उपाध्यक्ष असो किंवा अध्यक्ष असो किंवा जज असो वकील असो, सर्वांसाठी कायदा सारखा राहिलाच पाहिजे। तो श्रीमंत असो, गरीब असो, वकील असो, जज असो, आम्हाला काही गरज नाही, आम्हाला सारखाच कायदा पाहिजे। आम्ही कायद्याचे रक्षण करणारे लोक आहोत, कायद्याच्या भरोशात 2 पैसे कमवणारे लोक आहोत आम्ही। कायदा आणि हा माणूस कायद्याचे रक्षण करणारा माणूस आज कायद्याचा भक्षक झालेला आहे। बिलकुल मी लेडीज म्हणून कडाडून विरोध करते आणि मी ही गोष्ट सहन करणार नाही। माझा कडाडून निषेध आहे, कडाडून विरोध आहे। काय म्हणणं? नाही, ही खोटी गोष्ट आहे। त्या दिवशी इतकं सर्व काही अचानक घडलं की कुणाला काही स्टेप घेताच आली नाही, पण काल आम्हाला भरपूर वेळ मिळाला आणि त्या भरपूर वेळेमध्ये आम्ही सर्व गोष्टींची शहानिशा केली, विचार केला, आणि आज मी ठणकावून सांगते की मी या बारची सदस्य आहे। तर आम्ही सर्व या गोष्टीच्या विरोधात आहोत, आणि खरंच जर त्या माणसाने असं केलं त्या माणसाच्याही विरोधात राहू आम्ही। असेल ना वकील, असेल उपाध्यक्ष, त्याला तर असं जर असं घटना घडली असेल त्याला वकील म्हणून राहण्याचा अधिकार नाही, आणि उपाध्यक्ष तर नाहीच नाही, आणि या बारचा सदस्यही नाही। बीइंग ए प्रेसिडेंट ऑफ बार, मी वकील संघाचे अध्यक्ष असल्यामुळे आमच्या बारच्या कोणत्याही सदस्यावर, तो उपाध्यक्ष असो, सचिव असो किंवा एखादा साधा सभासद असो, भंडारा जिल्ह्यात प्रॅक्टिस करणारा असो, भंडारा न्यायालयात प्रॅक्टिस करणारा असो, त्याच्या पाठीशी उभे राहणं हा माझा कर्तव्य आहे। याचा अर्थ असा नाही की जी झालेली घटना आहे त्याच्या मी समर्थन करतो, कारण की मलाही मुली आहेत, मी या समाजाचा एक अंग आहे, आणि मला असं वाटते की ही जी घटना, ज्याचे आरोप आमच्या उपाध्यक्षावर लावण्यात आलेले आहेत, ही घटना सभ्य समाजात कोणताही सुशिक्षित व्यक्ती सहन करून घेणार नाही किंवा खपवून घेणार नाही। तर त्या घटनेचा मी निषेध करतो, मात्र एक वकील म्हणून आणि वकील संघटनेचे अध्यक्ष म्हणून मी माझ्या उपाध्यक्षाच्या पाठीशी उभा आहे असेही सांगतो।